नमस्कार मॅडम. नमस्ते. आज आपल्यासोबत प्राध्यापक शांतताई पवार आपल्याशी मानवी जीवनातील भाव, भावना आणि आनंद अशा सहज विषयावरती आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर मॅडम, तुम्हाला एक प्रश्न आहे की आजकाल नैराश्यामध्ये माणसं खूप जगतायत. थोडक्यात कंटाळवाणं आयुष्य जगल्यासारखं जगतायत. याच्याविषयी काही मत व्यक्त कराल? आपलं आरोग्य हां. आणि आपल्या मनाचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मनाचं आरोग्य खरं तर सगळ्यांना सारखंच शरीर मिळालेलं आहे. सारखंच आहे सगळ्यांचं सेल वगैरे कॉम्पोजिशन जे आहे ते. असून सुद्धा वेगवेगळे काय आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती. असं व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून मला टाळता येत नाही. मला वाटतं की अरे, सेल तर सगळ्यांचे सारखे आहेत, ब्रेन सगळ्यांचा सारखा आहे. आणि मग फरक काय आहे, कशामुळे होतं असं? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आता एका वर्गात 100 मुलं बसलेले असतात. त्या 100 मुलांमध्ये शिक्षक एकच विधान जे आहे किंवा एकच कथन जे आहे ते सांगत असतात. पण त्या 100 मुलांमध्ये एकच मुलगा एवढ्या चांगल्या पद्धतीने का अभिव्यक्त होतो? हे मला प्रश्न नेहमीच पडलेले आहेत. त्यामुळे की नाही अशा वेळी मग मी विचार करत राहिले आणि मला वाटलं की असं का होत असलं पाहिजे? याला काहीतरी वैज्ञानिक पायाभूत असं काहीतरी अधिष्ठान असणार आहे. तर मग मला इथं आता या युगाच्या प्रमाणे जर बोलायचं असेल तर आपल्या शरीराचे 2 भाग करता येतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आणि हार्डवेअर म्हणजे हात, पाय, डोळे हे आपले जे पंचमहाभूताचं शरीर. पंचेंद्रिये जे आहेत ते. पण त्यावर अधिराज्य करणारं जे आहे ते आपला मेंदू आहे. मेंदू सगळ्यांचा सारखा आहे. सारखा असून सुद्धा तो वेगवेगळा व्यक्त होतो. प्रत्येक व्यक्तीकडून तो वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केलं जातं. हे असं का होतं? तर मनाचं व्यवस्थापन, म्हणजे इथं मन येतं. न दिसणारे हे इंद्रिय इतकं स्ट्रॉंग आहे की जेणेकरून आपल्या शारीरिक जे रोग होतात ते 90% रोग आपल्या केवळ आणि केवळ मनाच्यामुळे होतात. मनाचं जर आरोग्य चांगलं असेल तर मला वाटतं जवळजवळ आपण बरंचसं आपलं जे शारीरिक दुखणं किंवा रोग आहेत किंवा जे काही शारीरिक आरोग्य आहे ते मनामुळे, मन जर चांगलं ठेवलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण आपलं जीवन व्यतीत करू शकतो. म्हणजे इथं मला असं म्हणावंसं वाटतं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे त्या काळात. तर आता एवढं विज्ञान ॲडव्हान्स झालेलं आहे. एवढे ॲडव्हान्स होऊन सुद्धा हे असं नैराश्य किंवा उदासीनता किंवा अनेक म्हणजे कर्करोग वाढत आहे. परत अल्झायमर सारखे रोग वाढत आहे. त्याचबरोबर डिम्नेशिया म्हणजे आपल्या मेंदू अंकुचित होत असतो, श्रिंक होत असतो. हे असं का होतं? तर याच्याकरता आपल्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स आहेत, संप्रेरक म्हणतात त्याला, तर ते संप्रेरक कशा पद्धतीने काम करतात आपल्या मेंदूमध्ये हे अभ्यासाची गरज आहे. ह्याला वैज्ञानिक अधिष्ठान आहे. आपण जर ह्या वैज्ञानिक अधिष्ठान जर चांगल्या रीतीने अभ्यासलं तर निरोगी जीवन, निरामय जीवन जगू शकतो. महाभारतामध्ये पहा की आधीच्या काळात आपल्या माणसाचं जे आरोग्य आहे आयुष्य आहे ते 100 वर्षाचं आहे म्हणतात. मग 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तर मग आपलं बाल्यावस्था असते, तारुण्यावस्था असते, परत वृद्धावस्था असते. आणि ह्या अवस्थेमध्ये आपले नुसतेच आपण एक प्राणी म्हणून जगत नसतो. मग आपले बंध तयार झालेले असतात, सामाजिक बंध असतात, आपले वैयक्तिक बंध असतात, नातेसंबंध असतात, मित्रसंबंध असतात. हे सगळे असताना मग तिथे आपण कशा पद्धतीने व्यक्त होतो किंवा कशा पद्धतीने आपले बॉन्डिंग आहे त्यांच्याशी किंवा बंध आहे, हे या बंधावरून आपलं व्यक्तिमत्व त्या समाजामध्ये दिसत असतं. खरं तर आपण म्हणतो की प्रत्येक माणसाचं एक असं सुप्त इच्छा असते. त्या मनातूनच इच्छा निर्माण होते. आणि त्या मनातून इच्छा निर्माण झाली, ती सुप्त इच्छा अशी असते की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. प्रत्येकाला आपण कुठेतरी विशेष करून दिसावं, विशेष करून आपली प्रतिक्रिया किंवा आपले विचार किंवा आपले व्यक्तिमत्व सगळ्यांमध्ये दिसावं असं वाटत असतं. ही त्यांची नैसर्गिक भावना असते. पण ह्या नैसर्गिक भावनेला किती प्रमाणात त्याला मर्यादा असतात. ह्या जर मर्यादा तुम्ही जर
तुमच्या क्षमतेप्रमाणेच जर ठेवलं, समतोल ठेवलं, तर निश्चितच तुम्ही एक चांगले म्हणजे नराचे नरश्रेष्ठ नारायण होऊ शकता. पण हे असं होत नाही. खूप क्वचित दिसायला लागतं. आणि आजकाल तर मग तुम्ही म्हणालात आत्ताच मला, नैराश्य वाढलेलं आहे. परत अनारोग्य तर इतकं की कर्करोग आहे, डिमेन्शिया आहे, अल्झायमर आहे. म्हणजे जे रोग कधीच माहीत नव्हते, माझ्या लहानपणी पण कधीच माहीत नव्हते किंवा ते नावं पण माहीत नव्हते, तर ते आता प्रकर्षानं आणि विशेष करून दिसत आहे समाजामध्ये सहजपणे. हे दिसण्याचे कारण काय माहिती आहे? आपली लाईफस्टाईल आहे. आपली लाईफस्टाईलच म्हणता येत नाही. आपला सभोवताल आहे, आपला निसर्ग आहे. निसर्गामध्ये पर्यावरण प्रदूषित झालेलं आहे. आपलं पाणी म्हणजे सगळे पंचतत्व जे आहेत ते प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित होण्याला कारणीभूत आपणच आहोत. म्हणजे हे पंचतत्व तेच पवित्र राहिले नाहीत किंवा ते दूषित आहे. त्या पंचतत्वापासूनच आपलं शरीर तयार झालं. बरोबर आहे. पण हे विसरून गेलेलो आहोत आपण की ते पंचतत्व जे आहेत, आपण बाहेर जे पाहतो ते सगळं आत आहे. फक्त हे स्किन कव्हर आहे म्हणून आपण स्वतःला काहीतरी वेगळे समजतो. बरोबर आहे. पण सगळं ते तसंच आहे. मग बाहेर जसं वातावरण आहे तसंच आपल्या शरीरामध्ये झालेलं आहे खरं तर. पण तेवढ्या एकाग्रपणे आपण कधी पाहिलंय का याच्याकडे? नाही पाहिलेलं आहे. आता मग त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये तुम्ही म्हणालात की म्हणजे हे पंचतत्व पाहिलेलं नाही, मीच म्हणाले. तर याच्यामध्ये काय होतं की ह्या पंचतत्वाचं आरोग्य कसं साधायचं? तर पंचतत्वाचं आरोग्य साधताना आपल्या ब्रेनमध्ये किंवा मेंदूमध्ये असे वेगवेगळे श्राव होत असतात. मग त्या श्रावामध्ये फॉर एक्झाम्पल कॉर्टिसोल आहे, ॲड्रेनालाईन आहे. हे कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन काय आहे? तर ते नेहमी आपल्याला डिफेन्स मध्ये राहण्याकरता किंवा समजा असा प्रसंग आला कुठला की आपल्याला त्यापासून सुरक्षित राहायचंय, तर तशा वेळी हे हार्मोन्स सिक्रेट होतात. ते हार्मोन सिक्रेट होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणतात ना, हा माणूस किती लुकडा आहे आणि किती जोरात पळायला लागला. मागे जर कुत्रा लागला तर एखादा माणूस कधी जन्मात कधी तेवढ्या वेगात पळत नसतो, पण तो पळायला लागतो. तसं पळायला लागण्याचं कारण काय? तर ही कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन हार्मोन्स आहे. म्हणजे आपली बॉडी, आपला ब्रेन आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याकरता कसं म्हणजे तयार करत असतो. त्या सिक्रेशनमुळे म्हणजे हे होऊ शकतं. म्हणजे ऐन वेळी ती एनर्जी निसर्ग म्हणा, अरे हा तर एवढ्या जोरात पळायला लागलाय, त्याची तर क्षमताच नसते, शारीरिक क्षमता पण नसते. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की आपला ब्रेन शारीरिक क्षमता नसताना सुद्धा कसा काम करू शकतो. मग ह्या हार्मोन्सचं जर इनबॅलन्स झालं तर मग मात्र वेगवेगळे प्रकार होतात. कारण आपलं ब्रेन जो रिजनरेट केलेलं असतं, आपल्या संरक्षणाकरता केलेलं असतं, पण ते त्याचा परिणाम पॉयझन मध्ये रूपांतर होऊ शकतं. मग त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. कारण ताणतणाव जर तुम्हाला रिलीज करता नाही आले, ताणतणाव नाही रिलीज करता आले, भय म्हणतात ना, ते भय तर इतकं भयानक असतं की जेणेकरून आपण मरू शकतो. मला एक स्टोरी आठवते की समजा नुसतं म्हणलं की साप चावला म्हणलं तरी त्याच्या मागच्या ज्या कथा ऐकलेल्या असतात आपण, आपल्या ब्रेनमध्ये ते रिझर्व असतात, तर त्या कथेप्रमाणे आपल्याला साप चावला म्हणल्या तो व्यक्ती मरू शकतो. तो साप कदाचित विषारी पण नसतो. खरं तर सापाने मरतच असं नाही पटकन त्या घडीला. केवळ हे म्हणजे मानसिक व्यवस्थापन किती गरजेचं आहे. एखाद्या आपण म्हणतो की अरे ते किती स्थिर आहे. उदाहरणार्थ विवेकानंद एकाग्रपणे मेडिटेशन करत बसले होते म्हणे, अशी स्टोरी आहे. तर त्यांच्यासमोर येऊन नाग डोलत होता म्हणे. मग त्यांना भीती वाटली नाही का? कारण त्यांनी ते त्यांच्या ब्रेनमध्ये किंवा त्यांच्या सेलमध्ये ते नव्हतंच काही. भीती हा शब्द नव्हता. लहान मूल सापाशी सुद्धा खेळू शकतं, कारण त्याला माहित नाहीये की ह्या सापामुळे मरतं म्हणून. त्यामुळे ते छानपैकी खेळू शकतं. लहान मूल कुठेही जाऊ शकतं, त्याला काहीच वाटत नाही, काट्याकुट्यातून पण जाऊ शकतं. तर याचं कारण केवळ आणि मन आहे. आणि ते मनामध्ये निर्माण होणारे म्हणजे मेंदूमध्ये निर्माण होणारे हार्मोन्स आहेत. त्याचबरोबर डोपामिन म्हणून एक हार्मोन असतं. तर डोपामिन हार्मोन्स आजकाल तुम्ही म्हणालात ना, ताणतणाव खूप वाढलेला आहे. डोपामिन आपल्याला साऊंड स्लीप देतं, म्हणजे शांत झोप, निद्रा, की जेणेकरून पूर्ण दिवसभराचं जे ताणतणाव काम जे आहे ते पूर्णपणे त्यामुळे विश्रांती मिळत असते. तर आता काय झालेलं आहे, तुम्ही म्हणालात नैराश्य येतं.
तर बरोबर आहे. कारण आता काय होतं, आता मोबाईल आलेले आहेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, लहान मुलांच्या हातात मोबाईल आहे. तर ह्या मोबाईलमुळे काय होतं, रात्री आपण लाईट बंद करतो, लाईट बंद करून मोबाईल चालू करून बसतो, स्क्रीनवर असतो आपण. कित्येक तास बसतो, आपल्याला कळत पण नाही, वेळेचं नियोजनच करता येत नाही. म्हणजे टाइम इज मनी हे विसरून गेलेले आहेत आपण. तर झोपायला पाहिजे वेळेवर, तर न झोपता आपण ते पाहत राहतो स्क्रीन. पाहत राहिल्यामुळे निद्रानाश होतो. निद्रानाश झाल्यामुळे डोपामिनचं जे सिक्रेशन असतं, शांतपणे जे स्राव होत असतो, त्याच्यामध्ये मग ते बिघाड निर्माण होतो. आणि त्यामुळे एक एक घटना अशा आहेत, आता ह्याच्यामुळे वाचलेल्या आहेत मी, आणि जवळून अनुभवलेल्या पण आहेत काही तरुणांची, की ते रात्रभर मोबाईल बघत बसले, इतक्या वेळ बघत बसले की 48 तास तो तरुण झोपलाच नाही. नंतर तर मग ते त्या मोबाईलवर गेम असतात वेगवेगळे, ते गेम तो खेळत राहिला. आणि नंतर जेव्हा त्याचे आई वडील आले त्याच्याकडे, तर तेव्हा तो सारखं म्हणायला लागला की मी मावळा आहे, मी मावळा आहे, मी जिंकणार, मी जिंकणार. म्हणजे हे कशाचं दौत्यक आहे? मानसिक परिणाम आपल्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स झाल्यामुळे हार्मोन्स, झोप झालेली नाहीये, की जेणेकरून डोपामाइन ऑलरेडी आपल्याला निसर्ग आहे तिथं, नैसर्गिकरित्या स्राव होतोय, आणि तरी पण आपण त्याचं काहीही विचार न करता त्याचा मिसयूज केलो, आपली जीवनशैलीच बदलवली, आणि मग ह्याचा परिणाम मग आपल्या झोपेवर होतो, पचनावर होतो. पचन म्हणजे मग त्याच्यामध्ये मग थायरॉइड्स आले, इन्सुलिन आले. मग आपण आता म्हणतो की आजकाल शुगर सगळ्यांची खूप वाढते म्हणतो. मग ते शुगर का वाढते? इन्सुलिनचं प्रमाण, जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, की जेणेकरून आपल्याला सेलमध्ये, ते की आहे खरं तर इन्सुलिन, आपले सेल ओपन होण्याची की आहे ती. सेल ओपन झाल्यावर ते ग्लुकोज प्रोव्हाइड केलं जातं, ग्लुकोज प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं, आपल्याला एनर्जी मिळते. मग ती एनर्जी किती यूज करायची ते ब्रेन ठरवतं. तर ब्रेन ठरवत असताना मग तिथे काय होतं, आपण कसे इनटेक करतो, ही डोपामाइन कारणीभूत आहे. सगळे हे हार्मोन्स जे आहेत, ऑक्सिटोसिन जे आहे ना, ते तर लव म्हणजे प्रेम निर्माण करण्याचा हार्मोन्स आहे. तर प्रेम निर्माण, प्रेम किंवा स्नेह, जिव्हाळा, एकमेकाप्रती काहीतरी बंध निर्माण करण्याची जी आहे, आपण म्हणतो अरे तो खूपच प्रेमळ माणूस आहे. सहज प्रेमळ म्हणजे कशामुळे होतो, तर ह्यामुळे विश्वास, कोणावरही विश्वास पटकन टाकतो, तो म्हणतो कुणावरही विश्वास टाकतो, खूप भोळा आहे. पण त्याचं ती चूक नसते, त्याच्या त्या हार्मोन्समुळे तो तसा असतो, ऑक्सिटोसिन, आपण म्हणतो ना ऑक्सिटोसिन, सॉरी. तर मग हे ऑक्सिटोसिनमुळे काय होतं, आपले सामाजिक बंध निर्माण होतात. मग सामाजिक बंध कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, किंवा कुठलेही आपले बंध असतील वैयक्तिकरित्या तयार झालेले, ते आपण चांगल्या पद्धतीने निभावू शकतो. पण तसं न होता त्याच्याबरोबर हे जे काही दुसरे हार्मोन्सचं इम्बॅलन्स झाल्यामुळे ते मग आपलं हे व्हायला लागतं. तो म्हणतो एकटाच बसतो, तो एकटा बसला, म्हणजे माणसापासून माणूस तुटण्यासाठी हे ऑक्सिटोसिन कारणीभूत आहे. ऑक्सिटोसिन कारणीभूत नाही, म्हणजे त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे ते होतंय म्हणायचं. ऑक्सिटोसिनमुळे उलट प्रमाण कमी म्हणजे झाल्यामुळे, ते सिक्रेटच नाही झाले तर माणूस जोडला जाणारच नाही ना. म्हणतो ना आपण तो तुसडा एकटा तुसडा आहे म्हणतो, तुसडा म्हणून कोणी जात नाही त्याच्याजवळ, मग वरचेवर तो एकटा पडतो. किंवा मग सामाजिक जे काही कार्य आहेत, आपले कर्तव्य आहेत त्याच्याबरोबर, किंवा हक्क पण आहेत, हे करतानाच जे आपण जोडले जातो किंवा ते करू शकतो, आपण म्हणतो ना ते जी व्यक्ती आहे ती चांगल्या पद्धतीने काम करू शकते, तर ते काम करण्याचं केवळ आणि केवळ कारणीभूत त्यांच्या मनामध्ये जे मेंदूमध्ये जे स्राव तयार झालेले असतात, त्या स्रावाच्या माध्यमातून आपलं मन काम करत असतं. बरोबर. आणि त्यामुळेच म्हणतो ना आपण खाली मन शैतान का घर म्हणतात ना, ते त्यामुळे म्हणतात. आणि मग ही जर तुम्ही म्हणतात ना, हे सगळं जर टाळायचं असेल आता सुद्धा, तर निसर्गात जा, पाणी कसं वाहतं झुळझुळ ते पहा, पान कसं फुटतं, एखादं बी कसं रुजतं, म्हणजे इतक्या एकाग्रपणे जर निसर्ग पाहण्याची, निरीक्षण करण्याची जर सवय लावाल तुम्ही, तर निश्चितच ह्या गोष्टीवर आपण विजय मिळवू, किंवा हे जे काही प्रकार चाललेले आहेत ते थोड्याफार प्रमाणात कमी होतील असं मला वाटतं. धन्यवाद. ती मला